नमस्कार मित्रांनो, कोकणकर आणि यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता मी जात आहे गवळदेवाकडे, कारण आज आमचा गवळदेव आहे वाडीत। तो तुम्हाला दाखवतो कसा असतो तो। चला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशी वाट आहे बघा, पायवाट आहे। आपल्याला आता तिथून खाली जायचं आहे। आता माझे मित्र पण आहेत आणि हा पाहू शकता वाडा, खूप जुना वाडा आहे हा। खूप वर्ष झाली हा, पाहू शकता तुम्ही, खूप मोठा होता। चला आता अशी वाट आहे बघा। आता पाहू शकता मित्रांनो, ही बघा अशी वाट आहे। खाली गवळदेव तुम्हाला दाखवतो आधी। ही बघा एकदम दगडांनी अशी दगडांचे पायंडे केलेले आहेत। हे बघा असे आपण खाली उतरण्यासाठी। आणि बघा इथे एक बावडी होती, ती आता हुरली, खूप खोल होती, तर काय नाही हुरली ती। आणि पाहू शकता गवळदेवाच्या कडेला व्हाळ आहे बघा। आणि ही अशी वाट आहे, पायवाट जाण्यासाठी। आजूबाजूला झाडं पाहू शकता तुम्ही, खूप जुनी झाडं आहेत। पाहू शकता तुम्ही। पोचलो आता मित्रांनो आपण। हे झाड पाहू शकता, इथे जुने आहे ते, हे बघा। आणि आता आपण पोचतो, हे बघा। रघुपती झोपलो। दुकानावरला झालं आता मी मित्रांनो मगाशी गवळदेवाकडे होतो, आता वर आलोय देवळात पाया पडायला, कारण आज सोमवार आहे, पहिला दिवस वर्षाचा, तर पाया पडायला आलोय। चला पाहू शकता मित्रांनो मंदिर, हे बघा। आत आहे पिंड आहे शंकराची, आत बत्ती लावलेली आहे, पाहू शकता तुम्ही। पाय पडून घेतो आता। मित्रांनो, आम्ही देवळातनं पाया पडून येलो, आता आम्ही परत जातोय गवळदेवाकडे। चला फोटो काढे आम्हाला इकडे व्हिडिओ दिसत नाही बघ, जरा कबड्डी विरोधी पक्ष नेते नंतर किती लांब लाकड एवढी लागणार नाही तुझ्याकडे या
सगळे घेऊन ठेवू दाखवायचं एक गवळदेव म्हणजे म्हणजे राखण्याच्या गवळदेवासाठी हा गवळदेव करावं लागतं आणि कसं हा आणि वाघापासून संरक्षण ढोरां आता रानमाळाला फिरणार ना ढोरांका संरक्षण म्हणून हा गवळदेव करतात. वाघोबा ठेवतात म्हणजे एक वाघ बनवतात राघोबा म्हणून. मग त्याला मग ते वाडी बिडी देऊन आम्ही त्याला आंघोळीला खाली वाळत नेतो. मग तो आंघोळीसून वरती येतो आणि मग जेवतो आणि मग त्याला ते शेणाने मारतात. शेणाने मारतात तो मग वाडी कातून जातो आणि मग ढोरांचं संरक्षणासाठी आणि या म्हणजे एकटे सगळे वाडीतले पोरगे एकटे बसून राहणं म्हणजे वनभोजनासाठी थोडक्यात वनभोजन म्हणजे सगळे एकटे बसून आपले जेवढे वाडीतले की नाही की समाधान सगळ्यांका आनंद आणि रखवालीसाठी वाडीच्या ढोरांसाठी आणि सगळ्यांका ह्याच्यासाठी ते गवळदेव करावा लागतो. म्हणजे थोडक्यात ह्या पिढीची पार्टी. अशा प्रकारे हा गवळदेवाचे जेवण चालू असतं. हा बोला हे आता वाड्या करतात देवासाठी. नैवेद्य भात वाटाण्याची भाजी भोपळ्याची भाजी इकडं ते आता गवळदेवासाठी वाढी चालू आहे. हे इकडं कागदचे ठेवतात पाण्याबिना पुसून नैवेद्य काढतात. आमच्याकडे बिना पण आता थोडक्यात हे आता वाड्या काढायला सुरुवात झालेली आहे. हे आता असे भात बारीक करतात असा भात काढतात. ते आता फोडून बारीक करतात म्हणजे कशाला की जरा खायला बरं. 5 मिनिटात आम्हाला सगळ्या भाज्या बिज्या वाढल्यानंतर आपण हे देवाला दाखवायचे. चालेल. तो पारंपरिक पद्धतीने आम्ही करतो वाडी. निवेदाला दाखवायला जातो. आता इथे डाळ वाढणार आहे थोड्या वेळाने. ही अशी ढवळून डाळ वाढायची. आता मध्ये बोलत नको. आता डाळ वाढण्याचं काम चालू आहे. थोडे दिवस माझे पण येते दिवस. तुझा पुन्हा एकच रेडी झालेले भाजीत घालू नको तो काय तू ते अरे चमचत दुसरं फिरवणार. वाघाची वाडी 7 होल असतं. रघुची वाडी नाही वाघाची वाडी. रघुची वाडी. काय करू 7 होल कशा वाढतात वड्यात. वाघोबा हवं लागतं. अशा प्रकारे आमच्याकडे दूर करतात. मिनी ब्लॉग होत मला याचो. यो वाघाच्या पाठी लागलो होतो. लाकडा भेटल्यावर हे वाघाच्या पाठी लागले. हॅलो जेव्हा सुरू झाला तो सेल्फी हात कोणी ठेवला तुझ्या. कोण एकदम माटा नाही टाकलेलास मगाशी. अरे काय हवं का तुम्ही करून ठेवला. काय तू वाडी दाखवूच्या. एडिटर पंचक्रोशी पंचक्रोशी मधील उत्कृष्ट एकमेव एडिटर
खोपच्यात एडिट करतात ते प्रसिद्ध आहेत खोपच्यात एडिट कधी पण खोपच्यातच करतात एडिट बाकी कुठे करत नाही हे पाहू शकता साधारण मनुष्य प्राणी तू बसतो जेव्हा नाही बघा वाघाची वाडी खातोय हा वाघ बाललाय चल 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 खाली व्हिडिओ खा रे वाघ आता वाडी खातोय बकनावताय वाघ बकनाव वाघ खाली उतारलो तो वाघ खाली हा खाली ढिगाळा सगळं जाशी खाली तिकडचा काय नाही बघा खा बकनाव बघा वाघ कसं खाता बघा पाणी असायचा बडे बेडे झालेले आहेत खाऊन इकडे बघे वाघा सांबार काय असं असं इकडं नाही मस्त मस्त वाघा खा व्हिडिओ खा सॉरी ह्या जेवण खा खाऊचे असत ना सगळी नाही ना खाऊचे मित्रांनो वाघाक चढूक होत नाही बघू शकता तुम्ही वाघाक चढूक होत नाही जाम खायला ना आता त्यांना आता आपण वर जाऊया परत चला आता मित्रांनो आमचं जेवण बिवून झाला आणि आता गवळदेव पण झालो आणि ह्यो गवळदेवचा व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच एका नवीन व्हिडिओत भेटू धन्यवाद.